अजय हा बाजारात भाजी घेण्यासाठी आला होता. मात्र घटस्फोटीत पत्नीला भाजी मंडईत भाजी विकताना पाहून तो थांबला. कोमलच्या समोर जमिनीवर काही भाजी ठेवली होती आणि ती खिन्नपणे ग्राहकाची वाट पाहत बसली. तो मनातल्या मनात आनंदाने बडबडला. ती म्हणायची, तुझ्यापेक्षा 100 पट चांगला नवरा मिळेल, पण असं दिसतंय की कोणीतरी फुकटच खाणारा मिळाला वाटतं, म्हणूनच तो त्याच्या बायकोला भाजी विकायला लावतोय. त्याची इच्छा नसतानाही तो कोमल भाजी विकत असलेल्या दिशेने निघाला. अचानक त्याने तोंडावर रुमाल बांधला. 8 वर्षात तो खूप बदलला होता. तो थोडा जाड झाला होता आणि त्याचा रंगही स्पष्ट झाला होता, कारण त्याने सूटबूट घातले होते. तो एक गृहस्थ दिसत होता आणि तोंडावर रुमाल बांधल्यानंतर त्याला ओळखताही येत नव्हते. मग तो जवळ गेला तर कोमलकडे काही बटाटे असल्याचे दिसले, जे वाऱ्याने मार खाऊन म्हातारेच दिसत होते. काही टोमॅटो होते, ते अगदी ताजे होते. लाकडी कॅरेटमध्ये आंबे ठेवले होते. वर वाढलेल्या गवतामुळे ते नीट दिसत नव्हते. थोडी हिरवी मिरची आणि फुलगोबीचे 4-5 तुकडे होते. रस्त्याच्या कडेला जमिनीवर नुसती चादर पसरलेली होती आणि इतकं सामान तिथल्या छोट्याशा दुकानात होतं. अजयच्या लक्षात आले की ती खूप बारीक झाली आहे. चेहऱ्यावर अजिबात चमक नव्हती. रंगही गडद झाला होता. कोमल नसून दुसरीच कोणीतरी आहे असा संशय त्याला आला, पण तिच्या कपाळावर मोठा तीळ दिसल्यानंतर ती कोमलच आहे असा विचार करून तो अस्वस्थ झाला. कोमलने त्याच्याकडे आषाढभूत नजरेने पाहिलं. काय हवं साहेब? शेजारची भाजी विकणारी बाई म्हणाली. तिच्याजवळ शिडी भाजी ठेवली आहे साहेब. तुम्हाला ताजी भाजी घ्यायची असेल तर या. पण कोमलने घाईघाईने म्हणाली, सर ती शिडी नाही, फक्त सूर्यप्रकाशामुळे थोडी खराब दिसते, नाहीतर मी आज सकाळीच विकत घेतली होती. कोमलच्या चेहऱ्यावर असहायता होती आणि असहाय्यतेचे भाव पाहून त्याच्या हृदयाची धडधड सुरू झाली. शेवटी मी माझ्या आयुष्यातील 6 वर्षे तिच्यासोबत घालवली होती. घटस्फोट नक्कीच झाला होता, पण त्या 6 वर्षात काही संस्मरणीय आणि सुंदर क्षणही गेले. न बोलता वरून घास काढून आंब्याकडे पाहू लागला. आंबे दर्जेदार होते, पण त्यांनाही सुरकुत्या होत्या. तो म्हणाला, ते खरंच खराब झाले आहेत. कोमल अधीरतेने म्हणाली, नाही सर, तो खराब नाही, तो जरा सुरकुत्यांमुळे असा दिसतोय. घ्या सर, संध्याकाळची वेळ आहे, मी स्वस्त दरात लावेन. तिथून निघून जाण्याचा बहाणा करत तो म्हणाला, मला माहीत आहे हे खराब झाले आहेत. सोलून काढा आणि बघा, आतून काळे आहेत. ती विनवणी करत म्हणाली, तुम्ही खा सर, जर चव खराब असेल तर घेऊ नका. 2 दिवसांपासून मुलगी आजारी आहे, यामुळे मला माझे दुकान नीट चालवता येत नाही. आपल्या मुलीचे नाव ऐकून अजयला धक्काच बसला. त्याच्या लाडक्या लेकीचा चेहरा समोर आला. घटस्फोटाच्या वेळी तिला शेवटचे पाहिले तेव्हा ती 4 वर्षांची होती. आता ती 10 वर्षांची असावी. तिने एक आंबा उचलला आणि अजयला द्यायला सुरुवात केली, पण तो आपल्या मुलीच्या विचारात हरवला होता. आपल्या मुलीच्या तब्येतीबद्दल ऐकल्यावर त्याच्या हृदयात काहीतरी खदखदू लागले. कोमलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो घाईघाईने बोलला, सर्व आंब्यांचे वजन करा. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, सर्व? तो म्हणाला, हो, सर्वांचेच वजन करा. आणि आनंदी होऊन तिने 19 किलो आंबे वजन करायला सुरुवात केली. तिने आंब्यांचे वजन करायला सुरुवात केली. 19 किलो आंबे होते. ते 2 पोत्यात ठेवले आणि त्याला दिले आणि म्हणाली, मी ते 100 रुपये किलोने विकते, पण तुम्ही पूर्ण 19 किलो घेत आहात, 80 रुपये प्रति किलो दर होईल. तर तुम्ही मला एकूण 1520 रुपये द्या सर. तुम्ही वरचे 20 रुपये देखील सोडू शकता, मला फक्त 1500 रुपये द्या. तो म्हणाला, तुमची मुलगी आजारी आहे, म्हणून 100 रुपये किलो दराने पैसे घ्या. मग त्याने 500 रुपयांच्या 4 नोटा दिल्या आणि निघू लागला. कोमलने मागून हाक मारली, 100 रुपये दराने प्रति किलो जोडी, तरीही ते 1600 आहे. सर, तुमचे 400 रुपये परत घ्या. साहेब तिथेच थांबले, पण काहीच बोलले नाहीत. कोमल उभी राहिली आणि जवळ आली. मग म्हणाली, साहेब, मला भिकेची गरज नाही. मला भीक मागावी लागू नये म्हणून मी दुकान लावले आहे. तो म्हणाला, तुझा नवरा काही करत नाही का? तिने त्याच्या हातावर 400 रुपये ठेवले आणि म्हणाली, साहेब, माझ्या नवऱ्याशी 8 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. तो चालायला लागला. मग चालता चालता म्हणाला, तुमच्यासारख्या चांगल्या बाईसोबत तुमच्या नवऱ्याने काहीतरी चूक केली असेल.
त्यामुळेच नाते तोडले. ती मागून म्हणाली, नाही सर, माझा नवरा चांगला होता, फक्त दिवस खराब होते. आता तो थांबू शकला नाही. तो पटकन तिथून निघून त्याच्या गाडीकडे गेला. त्याने मागे वळून पाहिलं तर कोमल तिच्या दुकानाजवळ होती. कदाचित तिची आज चांगली कमाई झाली असावी, म्हणूनच ती लवकर घरी जात होती. घरी जाण्यापूर्वी अजयला ती कुठे राहते हे शोधायला तिच्या मागे जावंसं वाटलं. त्यालाही आपल्या मुलीला पाहण्याची इच्छा झाली. त्यामुळेच त्याच्या मनात गडबड होऊ लागली. घटस्फोटानंतर कोमलने कोणत्याही पुरुषाशी लग्न केले नाही, ही गोष्ट त्याच्या मनालाही सतावत होती. उरलेली भाजी पिशवीत ठेवल्यावर ती घराच्या दिशेने निघाली. अजय पायी चालत तिच्या मागे गेला आणि तो तिच्यापासून बऱ्याच अंतरावर चालत होता. ती त्याला पाहू शकत नव्हती. अजयच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा घुमत होता. कोमल नांदेडला कशी आली? तिचे घर दूर एका खेड्यागावात होते. तिचे 2 भाऊ होते. त्यांनी बहिणीला एकटे कसे सोडले? घटस्फोटाच्या वेळी वडीलधारी मंडळी उड्या मारत होते, पण कोमलच्या उत्तराने अजयला थोडा धीर मिळाला की सर, माझा नवरा चांगला होता, दिवस खराब होते एवढेच. म्हणजे आजही ती त्याला वाईट मानत नव्हती. चालता चालता अचानक अजयचे मन भरून आले. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्याला आठवलं जेव्हा एका रात्री कोमल म्हणाली होती, कृपया तुम्ही माझ्या स्वाभिमानाचे रक्षण करा, तुमच्यासोबत राहून मी सर्व काही सहन करेन. पण अजय तिच्या स्वाभिमानाचे रक्षण करू शकला नाही. त्याची वहिनी कोमलला त्याच्यासमोर अपमानित करायची. तो शांतपणे उभा राहून ऐकत असे. ती स्वाभिमानी होती. कसलीही चूक नसताना ती कोणापुढे झुकत नव्हती. त्यामुळे ती तिच्या माहेरच्या घरी निघून गेली. त्यानंतर वहिनीच्या प्रभावामुळे अजयने तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि त्याची दुसरी चूक म्हणजे नातेच तुटले. तो आपल्या भावाचा आणि वहिनीचा खूप आदर करत असे. त्यामुळेच त्याच्या पत्नीपेक्षा वहिनीवर जास्त विश्वास होता. कोमलसोबत त्याच्या आयुष्यातील 4 वर्षे खूप चांगली गेली. पण 5व्या वर्षी वाद सुरू झाला. जेव्हाही वहिनीने कोणताही मुद्दा काढला तेव्हा मुलीला थाप मारायची. मग कोमलला ते अजिबात आवडले नाही. या मुद्द्यावरून वाद वाढायचे. मतभेदामुळे कोमल अजयवर विभक्त होण्यासाठी दबाव आणत होती, जे अजयला अजिबात आवडले नाही. वडिलोपार्जित दुकानाची वाटणी होईल हे अजयच्या भावाला व वहिनीला नको होतं. त्यांना एकट्याला सर्व काही हडप करायचे होते. अजय दुकानात भावासोबत बरोबरीने काम करायचा, पण जेव्हा त्याला आणि कोमलला पैशांची गरज भासली तेव्हा तो आपल्या वहिनीला सांगायचा. ही गोष्ट कोमलला आवडली नाही. आता पुढे जाऊन कोमलने मेडिकलच्या दुकानातून औषध घेतले. नंतर गल्लीत गेली. अजय ठराविक अंतर राखून होता. फिरत फिरत ती शहराबाहेरील एका वस्तीत आली. काही अंतर चालून गेल्यावर ती एका जुन्या घरात शिरली. चौकात बाहेर 2 खाटा ठेवण्यात आल्या होत्या. एका खाटेवर त्याची मुलगी झोपली होती, तर दुसऱ्या खाटेवर एक म्हातारी बाई होती. अजयने पाहिले की कोमल येताच म्हातारी उठून खाली बसली. दाराच्या मागून त्या वृद्ध महिलेचा चेहरा पाहिल्यावर त्याने तिला ओळखले. ती कोमलची आई होती. कोमलची आई म्हणजेच अजयची सासू. मुलगीही उठली होती. ती पूर्वीपेक्षा मोठी झाली होती, पण ती खूप अशक्त दिसत होती. तिला पाहताच अजयच्या हृदयातून धबधबा वाहू लागला. त्याला जाऊन मुलीला छातीशी घट्ट मिठी मारावीशी वाटली. तो अस्वस्थ असतो. तो बराच वेळ त्या मुलीकडे अस्वस्थपणे पाहत राहिला. डोळ्यातून अश्रूही वाहत होते, पण त्याला इच्छा असूनही घरात जाता येत नव्हते. लवकरच तो परतला. त्याला वहिनीचा खूप राग येत होता. तिने हसत खेळतं घर उद्ध्वस्त केले. घटस्फोटाच्या वेळी वहिनी म्हणायची की लवकरच तुझे पुन्हा लग्न करून देऊ, पण 8 वर्ष उलटून गेली आणि वहिनींनी अजून काही केले नाही. मी या शहरात एकटाच राहतो. येथे त्याच्या भावाने दुकान आणि 2 बेडरूमचे घर घेतले होते, जेणेकरून व्यवसाय अधिक वाढू शकेल. अजय एकटाच ते दुकान चालवत होता. घरही दुकानाच्या मागेच होतं. त्या घरात तो एकटाच राहत होता. भाऊ आणि वहिनींना यापुढेही त्याला बायकोशिवाय ठेवायचे होते, जेणेकरून तो हिस्सा मागू शकणार नाही आणि आयुष्यभर कमवून आम्हाला देऊ शकेल. त्याचा भाऊ दर आठवड्याला दुकानात यायचा आणि त्याच्याकडे साठवलेले सगळे पैसे घेऊन जायचा. दोघांचा घटस्फोट झाला, पण देवाच्या योगायोगाने पती पत्नी एकाच शहरात राहायला आले. आतापर्यंत दोघांनी दुसरे लग्नही केले नव्हते. काहीही होऊ शकले असते.
आता अजय रोज संध्याकाळी कोमलच्या दुकानात जाऊ लागला. तोंडाला रुमालाने झाकून तो दुकानात जायचा आणि तो भरपूर भाज्या आणि फळे विकत घेत असे, जेणेकरून कोमल मुलीला व्यवस्थित वाढवू शकेल. तो दिवसभर खूप विचार करायचा, पण चेहरा न झाकता कोमल समोर जाण्यात त्याच्यात हिंमत नव्हती. भाजीपाला विकत घ्यायचा, लागेल तेवढा भाजीपाला ठेवायचा आणि उरलेल्या भाज्या भटक्या जनावरांना खायला द्यायचा. काही दिवसांनी अजयचा भाऊ हिशोब चुकता करण्यासाठी दुकानात आला. मग त्याने विचारले, सर्व बचतीचे पैसे कुठे आहेत? अजय म्हणाला, मी सर्व खर्च केला आहे. भाऊ रागाने म्हणाला, एवढे पैसे कुठे खर्च केले? अजय हिम्मत करत म्हणाला, काम होतं. भाऊ रागाने म्हणाला, आजपर्यंत तू कधीच विनाकारण खर्च केला नाहीस. आता तुझ्यात कसल्या सवयी निर्माण झाल्या आहेत? अजय म्हणाला, तुम्हाला राग का येतोय? मला काम होते म्हणूनच मी खर्च केला. मलाही त्याची गरज आहे. भाऊ रागाने म्हणाला, तुला लाज वाटत नाही का? तू मला तुझ्याशी भांडण करायला लावतोस. अजय शांतपणे म्हणाला, मी तुला माझ्याशी भांडायला लावत नाही. मी एक गोष्ट शांतपणे सांगतोय. मी कमावले तर खर्चही करू शकतो. तुम्ही हे घर आणि दुकान माझ्या नावावरच घेतले आहे, तर आता मला द्या. तुमचे वडिलोपार्जित घर आणि मोठे दुकान आहे, त्याची किंमत इथल्यापेक्षा खूप जास्त आहे. वडिलोपार्जित जमीन आणि मालमत्ता तुम्ही ठेवा आणि हे छोटे घर आणि दुकान मला द्या. आता मला एकटे राहायचे आहे. भाऊ म्हणाला, काय बोलतोस? मी तुला एकटे कसे सोडू? आता मला तुझं लग्न करायचं आहे. तुला पुन्हा सेटल व्हावं लागेल. अजय म्हणाला, आता माझी खोटी काळजी करणं सोडून दे. तू आणि तुझ्या बायकोने मिळून मला माझ्या पत्नीपासून वेगळे केले आणि तू माझा संसार उद्ध्वस्त केला. माझ्या लग्नाला 8 वर्षे झाली. तुम्ही लग्नाबद्दल बोललात का? तुम्हा दोघांनाही माझं लग्न करायचं नव्हतं. तुम्हाला फक्त मला नोकर म्हणून ठेवायचं होतं. वडिलांनी माझं लग्न करून दिलं नाही, तर तुम्ही दोघांनीही मला लग्न करू दिलं नसतं. तुम्हा दोघांना फुकट नोकर मिळाला, त्यासोबत माझी मालमत्ताही मिळाली होती. तू माझे लग्न का करशील? आता मी स्वतः लग्न करेल. तुम्ही दोघे देवाच्या कृपेने मला एकटं सोडा आणि जरी आपण दुसरे काहीतरी चुकीचे करण्याचा विचार केला, तर मी गावातील जमिनीत पण हिस्सा मागेल. मोठ्या भावाला आता समजले होते की त्याची युक्ती पकडली गेली होती. आता त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या खोट्या नात्याचा मुखवटा उघड झाला होता. भावाचा हिस्सा मागून त्याचा आपल्या मुलांचे पुढील जीवन सुखी करण्याचा प्रयत्न होता, पण त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही आणि शांतपणे तो तिथून बाहेर पडला. आता अजय भाऊ आणि बहिणीच्या तावडीतून सुटला होता. तो मनात विचार करत होता. तो कोमल आणि त्याच्या मुलीला खूप मिस करत होता. त्यामुळे दुपारच्या सुमारास तो कोमलच्या दुकानात पोहोचला. त्याने पाहिले की आज कोमल व्यवस्थित कपडे घालून बसली होती, पण तिच्या डोळ्यात काळजी आणि दुःख स्पष्ट दिसत होते. जवळ येताच तो म्हणाला, आता तुझी मुलगी कशी आहे? कोमलने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, का? ती तुझी मुलगी आहे ना? तो विचार करू लागला. तोंडाला रुमाल बांधूनही कोमलने मला कसे ओळखले? आणि म्हणाली, तिची तब्येत विचारण्यासाठी तू रोज येत आहेस? तू तिला का भेटत नाहीस? तुमच्या भाऊ आणि बहिणींनी मनाई केली आहे का? त्यावर अजय तिला म्हणाला, मी भाऊ आणि बहिणीशी नातं तोडलं. तो भरल्या डोळ्यांनी कोमलला म्हणाला, मला खरंच वाटतंय तिला भेटावंसं. कोमल म्हणाली, जा भेट. मी तुला कधी भेटायला नकार दिला? माझ्याशी नातं तुटलं आहे, पण मुलीशी नाही. अजय म्हणाला, तू मला कसे ओळखले? कोमल म्हणाली, मी तुझी बायको आहे. तुझी चालण्याची सवय मला माहीत आहे, पण मी तुला दुसऱ्या दिवशी ओळखलं. मुलीबद्दल विचारल्यावर तुझ्या डोळ्यात नेहमी वेदना असायची. ते फक्त बाबाच्या डोळ्यातच दिसतं. तू चेहरा लपवलास, पण तुझ्या मुलीला भेटण्याची तुझ्या डोळ्यातली तळमळ लपवू शकला नाहीस. मी तुला घराचा पत्ता सांगते, तू तिथे जा व मुलीला भेट. मी संध्याकाळीच घरी जाऊ शकेन. कोमलकडे बघत तो म्हणाला, नाही, तू सोबत ये, तरच मी तिच्याशी बोलू शकेन. ती माझ्यापासून दूर गेली तेव्हा ती लहान होती. आता ती मला ओळखू शकणार नाही. कोमलचे डोळे अश्रूंनी भरले आणि ते लपवत ती म्हणाली, माझ्याकडे लग्नाचा अल्बम अजून आहे. ती तुला रोज पाहते. ती तुला अजिबात विसरली नाही. तुला पाहताच ती तुला ओळखेल. त्याने विनवणी केली.
नाही, तू माझ्याबरोबर चल. मला तुझ्यासोबत तिला भेटायचे आहे. कोमल म्हणाली, तू गरिबाच्या पोटावर लाथ का मारत आहेस? धंद्याची वेळ आहे. मी सोबत गेली तर सगळे सामान असेच राहून जाईल. काहीही विकले जाणार नाही. तो म्हणाला, मी सर्व सामानाचे पैसे देईन, पण प्लीज माझ्यासोबत चल. आजच्या नंतर मी तुला त्रास देण्यासाठी कधीच येणार नाही. हे ऐकून कोमलला थोडा धक्काच बसला. ती म्हणाली, तुझी दुसरी बायको इथे यायला नकार देते का? तो खिन्न मनाने म्हणाला, मी पुन्हा लग्न केले नाही. हे ऐकून कोमलच्या मनाला थोडंसं बरं वाटलं. ती त्याच्यासोबत जायला तयार झाली. शेजारच्या दुकानदाराला तिचं दुकान सांभाळायला सांगून ती त्याच्यासोबत गाडीत बसली आणि घराकडे निघाली. कोमलने विचारले, तुम्ही या शहरात काय करताय? अजयने तिला सगळा प्रकार सांगितला आणि तोही म्हणाला की आता तो या शहरात कायमचा राहणार आहे. त्याने आपल्या भावाशी आणि वहिनीशी असलेले नाते कायमचे तोडले. तिला वाटू लागले की हे नाते पूर्वी तुटले असते तर आम्ही एकत्र राहिलो असतो. आमचा घटस्फोट झाला नसता. भाऊ आणि वहिनीमुळेच आमचे नाते तुटले. अजयने विचारले, तू इथे कशी आलीस? ती खिन्न मनाने म्हणाली, मी माझ्या भावावर आणि वहिनीवर ओझं बनली होती. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण नंतर सगळ्यांचं वास्तव समोर येऊ लागलं. सुरुवातीला भाऊंनी मला साथ दिली, पण नंतर ते वहिनीबरोबर सामील झाले. तुम्हाला माहिती आहे, मी कुत्र्यांप्रमाणे फेकलेले अन्न खाऊ शकत नाही. मी जिथे राहते ते घर माझ्या मामाचे आहे. माझ्या मामाचे कुटुंब आता या शहरात नाही, ते मुंबईत राहतात. आईकडे घराच्या चाव्या होत्या, म्हणूनच आम्ही इथे राहायला आलो. घर जुने आहे आणि आम्हाला भाडेही द्यावे लागत नाही, म्हणूनच आम्ही इथे राहतो. तो पुन्हा संकोचात म्हणाला, एक गोष्ट विचारू का तुला? ती म्हणाली, विचार. तो म्हणाला, तुला माझी आठवण नाही येत का? कदाचित कोमलच्या डोळ्यात अश्रू आहेत हे अजयला दिसले नव्हते. तिने दुसरीकडे तोंड फिरवलं आणि ती म्हणाली, आता मला कोणाचीच आठवण येत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा उदरनिर्वाह कसा होईल त्याची चिंता असते. तिचं उत्तर ऐकून तो गप्पच राहिला आणि पूर्ण रस्त्यात शांत राहिला. कोमल रस्ता दाखवत राहिली आणि तो त्याच मार्गावर सरळ चालत राहिला. तिचा पाठलाग करत आपण आधीच इथे आलो आहोत हे त्याने कोमलला कळू दिले नाही. त्याचे मन आतल्या आत तरसत होते, कारण घराची अवस्था खूप खराब होती. भिंतीचे प्लास्टरही निघायला आले होते. भिंती खूप कमजोर होत्या. कोमल त्याच्या पुढे पुढे चालत होती आणि आपल्या मुलीला म्हणाली की बघ बेटा, तुला भेटायला कोण आले आहे. त्यांची मुलगी आता पूर्णपणे बरी झाली होती. कोमलची आईही बाहेर आली होती. त्यांची मुलगी त्यांच्याकडे एकटक पाहू लागली, पण ती अजयकडे गेली नाही. ती आपल्या आईकडे लगेच गेली आणि तिला मिठी मारली. कोमल आपल्या मुलीला सांगत होती की बेटा, घाबरू नको, ते तुझे पप्पा आहेत. मुलगी म्हणाली की ते चांगले पप्पा नाही, त्यांनी तुला खूप त्रास दिला आहे. त्यांची मुलगी आता मोठी झाली होती. तिला सर्व काही कळत होते. याच भीतीपोटी अजय एकटा येत नव्हता. तो कोमलला सोबत घेऊन आला होता. त्याने आपल्या सासूचे पाया पडले. तेवढ्यात अजयची सासू ही मागे सरकत पाया पडू देत नाही. त्याची सासू त्याला म्हणते की आमचा तुझ्याशी कोणताही संबंध नाही, म्हणून माझे पाया पडू नको. हे ऐकून तो मागे सरकला. अजय हात पुढे करून आपल्या मुलीला जवळ बोलवत होता. त्याला तिला भेटायचे होते. तिने आपल्या आईकडे पाहिले आणि कोमलने तिला इशारा केला. तेव्हा ती धावतच आपल्या वडिलांकडे गेली आणि त्यांच्या गळ्यात पडली. अजय रडू लागला. हे सुख त्याला स्वर्गापेक्षा कमी नव्हते आणि म्हणू लागला की मला माफ कर बेटा. आयुष्याचे निर्णय घेण्यात मी खूप उशीर केला, नाहीतर आज तू आणि तुझी आई माझ्यासोबत राहिले असते. आणि आपल्या मुलीला कडेवर उचलून गाडीकडे घेऊन गेला आणि गाडीचे डिक्की उघडून तिला म्हणाला, बघ बेटा, मी तुझ्यासाठी काय आणले आहे. डिक्कीत एक मोठीच पिशवी होती. तिच्यात कपडे, खेळणी आणि भरपूर खाऊ होता. तो एक एक वस्तू काढून आपल्या मुलीला देऊ लागला आणि कोमल त्याच्याकडे पाहू लागली. ती वाट पाहत होती की त्या पिशवीत तिच्यासाठीही काहीतरी असेल. पूर्ण पिशवी रिकामी झाली होती. त्यात तिच्यासाठी काहीही नव्हते. हे पाहून कोमल समजून गेली की अजय फक्त त्याच्या मुलीसाठी येथे आला आहे. पिशवीत एवढ्या वस्तू पाहून त्याच्या मुलीला खूप आनंद झाला.
त्यानंतर कोमल त्याला म्हणाली की ठीक आहे, आता चला, मला दुकानावरही जायचे आहे. अजय त्याच्या मुलीला म्हणाला की बेटा, मी पुन्हा येईल. ती विचार करू लागली की मुलीसाठी एवढे सर्व आणले आहे, त्यातूनच एखादी वस्तू मला दिली असती तर मलाही बरे वाटले असते. घटस्फोट झाला म्हणून काय झाले, त्याने सर्व संपून जात तर नाही ना. गाडी चालवताना अजय तिला म्हणाला की एक गोष्ट विचारू का तुला. ती म्हणाली हो, विचारा. तेव्हा अजय म्हणाला की जर मी तुझ्यासाठी काही आणले असते तर ते तू घेतले असते का. तेव्हा कोमल त्याला म्हणाली की काही आणले असते तेव्हा विचार केला असता. अजय घाईघाईतच तिला म्हणाला की मी काहीतरी आणले आहे. ती विचार करू लागली की असे काय आणले आहे की ते देताना एवढा विचार करत आहे. तिला खूप उत्सुकता होती. ती त्याला म्हणाली की आता एवढ्या प्रेमाने आणलेच आहे तर द्या, पण पुन्हा काही आणले तर घेणार नाही. त्याने खिशातून एक वस्तू काढली आणि तिच्या हातात ठेवली. जेव्हा तिने ती वस्तू पाहिली तेव्हा तिला खूप आनंद झाला, कारण ते दुसरे काही नसून मंगळसूत्र होते. अजयला धडधड होत होते. त्याने रस्त्यातच गाडी थांबवली आणि म्हणाला की नकार देऊ नकोस, नाहीतर मला वाईट वाटेल. मी खूप अपेक्षेने आणले आहे. मी केलेल्या चुकांची माफी मागतो. मी खूप मूर्ख आहे, म्हणून मला काही कळालेच नाही आणि माझ्याच लोकांनी मला माझ्या पत्नी आणि मुलीपासून दूर केले. जेव्हा तुम्हाला माझी गरज होती तेव्हा मी तुमच्यासोबत नव्हतो, पण मी आता तुम्हाला वचन देतो की मी तुम्हाला कधीच दूर करणार नाही. मी मरेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही. आपण पुन्हा आपला संसार थाटू. तिथे आपली मुलगी आणि सासूबाई यांनाही व्यवस्थितपणे सांभाळू. हे सर्व ऐकून कोमल एकदम शांत झाली. तिला काही कळत नव्हते. ती फक्त एकटक मंगळसूत्राकडे पाहत होती. अजय तिला म्हणत होता, कोमल, नकार देऊ नको. मी तुला असे आयुष्य जगताना पाहू शकत नाही. जेव्हापासून मी तुला या अवस्थेत पाहिले आहे तेव्हापासून मी रोज रडतो. आणि एवढे बोलून तो रडू लागला. हातात मंगळसूत्र घेऊन कोमल त्याला म्हणाली की घटस्फोटाचे कागदांचे काय करणार. तेव्हा तो म्हणाला की फाडून टाकू. तीही भावूक झाली आणि म्हणाली की मंगळसूत्र तुमच्या हाताने घालून द्या. हे ऐकून अजयच्या आनंदाला सीमा उरली नाही आणि कोमल त्याला म्हणाली की आता दुकानावर नाही, आपल्या घरी चला. आणि ते सर्वांना घेऊन आनंदाने त्याच्या घराकडे निघाले. तर मित्रहो, आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.